काही महिन्यांपूर्वी मी क्रोशे फक्त हॉबी म्हणून सुरू केलं होतं आणि आज मी माझे हँडमेड प्रोडक्ट सेल करते आणि हा चॅनल त्या जर्नीबद्दल आहे. तर हाय, हॅलो आणि नमस्कार. माझं नाव पायल. माझं नाव समीर. तर गेल्या 6 महिन्यांपूर्वी मी सुद्धा 9 to 5 जॉब करत होते आणि मी अजूनही करतोय. बिझनेस चालू करायचा विचार तर लास्ट इयर पासूनच केला होता, पण काही कारणामुळे करता नाही आलं. तर मला काही कारणामुळे जॉब पण सोडावा लागला आणि मग विचार केला की चला मग बिझनेसच स्टार्ट करू. क्रोशेची आवड तर मला लहानपणापासूनच होती, म्हणजे लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी थोडंफार शिकले होते, पण विचार नव्हता केला की आजींनी शिकवलं ना तुला कोणत्या? हां, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत एका आजींकडून थोडंसं शिकले होते. त्याच्यानंतर यूट्यूबवरती बघून बघून काही प्रोडक्ट्स बनवले, पण विचार नव्हता केला की ह्याच्यामध्ये आपल्याला करिअर वगैरे काय करायचं आहे. तर 2025 मध्येच आम्ही ठरवलेलं की आम्हाला हा बिझनेस चालू करायचा आहे, पण नक्की कधी करायचा आहे, काय करायचं आहे काहीच माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर ह्याचा पण जॉब सोडला हां, ते काहीतरी झालं तिथे. पण त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपल्याला चालू करायचं. आणि हिने जसा जॉब सोडला त्याच्यानंतर आम्ही 15 to 20 डेजमध्ये आपण बिझनेस चालू केला. 15 to 20 डेजमध्येच आम्ही बिझनेस चालू केला. पण ते चालू व्हायच्या आधी जे काय काय घडले आमच्या शपथ, आई शपथ सांगतो, एकदम लय बेकार होतं. म्हणजे ते स्टार्टिंगला हिने खूप सारे क्रोशे रिलेटेड जे पण पेजेस आहेत वगैरे ते सगळं फॉलो केलं, सगळे रील्स बघितले स्टार्टिंग पासून. हां. मग त्याच्यानंतर ती ॲज अ कस्टमर म्हणून मेसेज करायची, पण त्यांना पण आता समजत असेल की कस्टमर म्हणून नाही, म्हणजे हिला पण बिझनेस चालू करायचा म्हणून मेसेज करत असेल ह्याची प्राइस काय, ह्याची त्याची price, प्राइस काय. मग त्याच्यानंतर हिने सगळ्याची प्राइस वगैरे काढली. त्याच्यानंतर मग हिने आपली कशी प्राइसिंग ठरू शकते काय, आणि सगळ्यात मेन गोष्ट होती म्हणजे लोकेशन, कुठून माल उचलायचा. आता हे मी नाही सांगत, हिच्याच तोंडातून नाही का तू. तर काही इंस्टाग्रामचे पेज आहेत, त्याच्यावरती मी त्यांना खूप मेसेज केले की तुम्ही यान कुठून आणला, बॉक्सेस कुठून आणले, हे कुठून घेतलं, ज्वेलरी कुठून घेतली होलसेलमध्ये, पण ते काय त्यांचे कुठून घ्यायचे हे सांगायचे नाहीत. तर मी काय केलं, 1-2 जणांचे ना रील्स बघितले जे ब्लॉग करत होते की मी रिस्टॉकिंग डे आहे असं तसं. त्याच्यामध्ये मी स्क्रीनशॉट घेतले लिटरली त्या पेमेंटचे किंवा रिसिप्टचे वगैरे, आणि त्याच्यावरून मी शोधलं की त्यांनी कुठून माल घेतला येतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या पर्सनला कॉल वगैरे करून ठरवलं की हा चला इकडे आपल्याला होलसेलमध्ये भेटते. मग तिकडून आम्ही एक दिवशी गेलो आणि सामान घेऊन आलो. आणि हे आम्ही सगळं सामान एकदम बिझनेस चालू करायच्या आधी पूर्ण 3 महिने गेले आमच्या ह्याच्यामध्ये. पूर्ण बॉक्स आण, पॉलिथिन आण, किंवा जे काय धागे लागत आहेत, जे ज्वेलरी आम्हाला जे सेल करायचे ते होलसेल कुठून भेटतात, कसे भेटतात. आम्ही मिनिमम 4 दिवस तरी आम्ही असे फिरत होतो की आम्हाला एक दुकान भेटत नव्हतं की कुठून बॉक्सेस भेटतील, काहीच माहिती नव्हतं. परफेक्ट साईज. पूर्ण चर्चगेट, CSMT, मलाड, वेस्टर्न लाईन, पूर्ण पनवेल साईड, म्हणजे पूर्ण असा कुठलीच इंडस्ट्री सोडली नाही की तिकडे आम्ही गेलो नाही की आम्ही तिकडे जाऊन चेक केलं नाही. पूर्ण सगळं विचार केल्यानंतर मग आम्ही शेवटी बिझनेस चालू केला. तर मी तुम्हाला काही प्रोडक्ट्स दाखवते जे मी बनवले आहेत आणि ज्वेलरी दाखवतो. तर हे असे क्लचर्स आहेत, त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. हा खूप ट्रेंडिंग आहे सनफ्लावर. त्याच्यानंतर हे किंवा जास्वंदीचं फूल, अगेन सनफ्लावर किचन, हे असे क्यूट गजरे आहेत. त्याच्यामध्ये कलर कस्टम करून दिलेत मी. हे स्टॉलवरती राहिले प्रोडक्ट आहेत. आता लास्ट होतं हे गजरे लास्ट आता पावसामुळे बंद आहेत स्टॉल, लवकर चालू पासून. हे काही स्क्रंचीज आहेत, खूप पुढे राहिले सामान. सी हे आता नवीन बनवले ॲक्च्युली, मला एक ऑर्डर होती ते पण दाखवतो. हे डेझी देन आणि पंजाबी लोकांमध्ये जास्त यूज केलं जाते. मराठी समजून काय आपले छोटे ब्रँड आहे, ब्रँड आहे वेगवेगळे घालायचा, खूप ट्रेंडिंग आहे. झालं तेवढंच इव्हिलाय स्क्रंचीज त्या पण खूप ट्रेंडिंग होत्या, म्हणजे आता सुद्धा झालं एवढंच आपण एक ब्रँड आहे. हे म्हणजे ॲक्च्युली आमच्या जेवढे बकेट लिस्टमध्ये आमचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत ना, त्याच्यातले हे हाफ पण नाहीत. कारण लास्ट संडे आम्ही शेवटचा स्टॉल लावला, कारण पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे आता पावसामध्ये स्टॉल नाही लावू शकत. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा बल्क ऑर्डर पण आले की त्याच्यामध्ये ह्यातले खूप सारे प्रोडक्ट्स गेले, म्हणून हा बस प्रोडक्ट आहे. तुम्ही इंस्टाला जाऊन बघू शकता, तिकडे खूप सारे प्रोडक्ट आहेत. एनिवेज ठीक आहे, आता मी तुम्हाला ज्वेलरी दाखवतो. आता तुम्ही बोलताल की ज्वेलरी आहे ती विकत घेऊन आला असाल तुम्ही होलसेलमधून, असं तसं. मी काय नाही सांगत, ते दाखवतो. माझी सगळ्यात फेवरेट दाखवतो तुम्हाला. हे ते आमच्या ब्राउनोसाठी बनवले, आणि हे आम्ही आमच्या कॅटसाठी बनवलं. ते भले घालेत नसून ते पण आम्ही त्याच्यासाठी बनवले. हे आम्ही ठेवतो सेल करायला, नाही असं नाही की त्याच्यासाठी आम्ही नवीन बनवू शकतो, पण हे खास ब्राउनोसाठी बनवलेलं. ब्राऊन आहे ते दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. तर ही हँडमेड आहे, एकदम छोटा धागा. आपण जे कपडे शिवताना आपण जे यूज करतो त्यापेक्षा 2-3 पटीने जाड असेल फक्त, त्याच्यापासून बनवले. ह्याच्यामध्ये खूप सारे असे काही ऑप्शन्स आहेत, हे बघा. आणि तुम्ही जसा विचार केलेला
म्हणजे ट्रेंडिंग आहे ना, तर लेडीजसाठी गर्लफ्रेंडने बोल दिया लाके दे तो दे मुझे बस, बाकी कुछ नहीं चाहिए भाई. तर त्याच्यासाठी पण आपण असे अँटी टॉनिश ज्वेलरी आणली बघा. खूप साऱ्या त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. इयरिंग सेट प्राइसिंग नाही सांगत आहे आम्हाला, सेल नाही करायला, आम्ही फक्त दाखवायला आलोय. आणि अजून ही रिंग हे खूपच ट्रेंडिंग आहे. खूप खूपच ट्रेंडिंग म्हणजे अशी रील आहे, रिंग आहे. साऊथ ring. इंडियन लोक वेअर करतात जास्त करून. नाही हे इथे घालायची ही रिंग आहे. आणि अजून नेकलेस वगैरे खूप काही आहे, त्याच्यातलं पण मी तुम्हाला थोडं फार काही दाखवू शकतो. हे पण इयरिंग्स आहेत, तर कडाज, नेकलेस, ब्रासलेट वगैरे. अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट दाखवतो मी तुम्हाला, मंगळसूत्र पण आहे आणि क्यूट असे क्लिप पण आहेत. हा कलर थोडासा ऑड आहे, बट ह्याच्यापेक्षा पण खूप चांगले बनवलेले आहेत. ते सध्या नाही आहेत, कारण ते बघितल्या असे करून टाकतात लोक, म्हणजे खाल्ल्यासारखं. इट्स ओके. आता आपण आपल्या बिझनेस जर्नीकडे वळूया. स्मॉल बिझनेस जर्नी आपली कशी चालू झाली. तर आपली बिझनेस जर्नी 26 मार्चला चालू झाली, त्याच्याबद्दल आपण आधी सगळं जाणून घेतलेलं आहे. आता 26 मार्च नंतर काय झालं तीही सांगेल. तर फायनली बिझनेस चालू झाला. ह्याने इंस्टाग्रामची ID वगैरे बनवली, लोगो वगैरे बनवले. आमच्या रील्ससुद्धा पोस्ट करायला चालू केलं होतं. डेली आम्ही एक दोन रील तर पोस्ट करतच होतो. पण लवकर काही ऑर्डर वगैरे नाही मिळाला. मला तर वाटतं 10-12 दिवस. पण बिझनेस चालू करायच्या आधी 2 ऑर्डर आले होते. हां, बिझनेस चालू करायच्या आधीच मला 2 ऑर्डर आल्या होत्या. पण त्याच्यानंतर मला तर वाटतं 10-12 दिवस आम्हाला काहीच ऑर्डर नव्हत्या. त्याच्यानंतर हळूहळू ऑर्डर्स येत लागल्या, म्हणजे 1, 2, कधी 3 अशा ऑर्डर्स मिळायला लागल्या. आणि मग विचार केला की काहीतरी चॅलेंज केलं पाहिजे. तर मग 21 डेजमध्ये 30 ऑर्डर्स कंप्लीट करायचं आम्ही चॅलेंज घेतलं. आणि ते चॅलेंज खूप छान प्रकारे कंप्लीट पण झालं. नाही थांबा, मी सांगतो तुम्हाला. हिने 21 डेजमध्ये 30 ऑर्डर्स कंप्लीट करायचं चॅलेंज घेतलेलं. ते कंप्लीट झालं नाही असं नाही, पण 30 ऑर्डर्स नाही, त्यातल्या समथिंग 20 की 21 ऑर्डर्स जेन्युइनली कंप्लीट झालेल्या. खरं. आणि बाकीच्या ऑर्डर होत्या त्या नकली होत्या. नाही असं नाही बोलते, कारण यार सगळेच जण करतात ना, जसं की नाही असं नाही. पण त्याच्यानंतर आम्ही एकही चिटिंग नाही केली. स्टार्टिंगला आपल्याला निगेटिव्ह नव्हतं व्हायचं, निगेटिव्ह नव्हतं व्हायचं, आम्हाला की दाखवलं. ट्रस्ट बिल्ड करायचा होता वगैरे असं. पण आता ऑलरेडी सगळ्यांचा ट्रस्ट बिल्ड झालेला, सगळ्यांना प्रोडक्ट पण खूप असे आवडत आहेत. मग त्याच्यानंतर आम्ही ते चॅलेंज कंप्लीट झाल्यानंतर आता करायचं काय, नेक्स्ट स्टेप काय, की बाबा हा ऑनलाईन प्रोडक्ट सेल करतो, येत आहेत ऑर्डर, सगळं होतं आहे. पण त्याच्यानंतर करायचं काय मग आम्ही असंच रील्स बघता सारखे असे स्टॉल हे ते. मग आम्हाला असं आपण ठरवलं की एक्झिबिशनमध्ये जायचं, पण त्याचे रेट एवढे होते की 7,000-9,000 एका स्टॉलचे. ते एवढं अफोर्ड नाही करू Afford नाही करू शकत, शकत. आता चालू केलं होतं म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाहेर स्टॉल लावायचे, पण कुठे लावायचे काहीच आयडिया नव्हती, कसे लावायचे काय. महिने खूप ठिकाणी इन्क्वायरी वगैरे केली. हो, कुठल्या पण स्टेशनच्या बाहेर कोणी जर स्टॉल लावला असेल तर त्यांना विचारायचं तुम्ही कोणाची परमिशन घेतली, किंवा कोणी ओरडतं का इकडे स्टॉल लावायला नाही देत का, असं तसं. तर एका ताईने मला सांगितलं की माझ्या दादानी कुठे महानगरपालिकेत जाऊन चौकशी केली आणि त्यांच्याकडून लेटर वगैरे आणलं, असं तिने आम्हाला सांगितलं होतं की लेटर वगैरे आणलं आणि परमिशन वगैरे मिळाले. तर मी ह्याच्याशी बोलले की बाबा आपण पण असं तसं करूयात. तर मी गेलो महानगरपालिकेत, खूप चक्कर मारल्या आणि कळालं की असे काही परमिशन देतच नाहीत ते लोक. मग तर डोकंच फिरलं. मग काय, मग अपेक्षा पूर्ण सोडून दिली. हो खरंच. मग त्याच्यानंतर गेलो मी असंच टेन्शनमध्ये बसलेलो ऑफिसमध्ये आपलं काम करत. तेव्हा एका माझ्या मित्राने विचारलं की काय झालं म्हणून. तर मी बोललो त्याला की असा इश्यू आहे, बोललो बिझनेस चालू केला पण स्टॉल लावायला परमिशनच नाही आहे कुठे. तर तो मला बोलला मी करतो. मग तो बोलला की म्हणजे माझे मित्र होते, मला पण ती आयडिया नव्हती आली. माझे मित्र खूप सारे महानगरपालिकेत कामाला आहेत. एक PMCला आहे, एक TMCला आहे आणि एक BMCला सुद्धा आहे. आता हे काय आहे ते तुम्ही महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका. तर विचारलं मी मित्रांना की असं असं आहे, बोललं लावू का. तो बोलतात की बाहेरचे भैया लोक येऊन इथे स्टॉल लावतात आणि आम्ही आलो की पळून जातात. तर तू तर आपला जर लाव तू, म्हणजे असं नाही की अनऑफिशियली आम्ही काय त्यांना हप्ते वगैरे पण देत नाही, की असं मी ब्लेम नाही करत आहे की महानगरपालिका असं कोणाला पण स्टॉल लावून देते. पण मराठी माणूस आहे तर त्यांनी मला सपोर्ट केला की बाबा ठीक आहे तू लाव ह्या ठिकाणी स्टॉल. तरी पण रिस्क आहे. नाही असं नाही की ते आले तरी आम्हाला उठावं लागतं, ते आमचे सामान जप्त करू शकतात, पूर्ण रिस्क आहे. आणि त्याचा तोटा म्हणजे हा कस्टमर यायच्या टायमिंगलाच ते लोक येतात आणि मग हो. पुन्हा काढा, पुन्हा सेटअप करा, हे असं गडबड होऊन जाते. मग स्टार्टिंगला आम्ही 2-3 स्टॉल लावले आणि लावताना हिला खूप हिच्या बहिणी सुद्धा आलेल्या गावावरून. त्याच टायमिंगला तेव्हा तर खूप मजा आम्ही यायची. स्टार्ट केलं.
एक 4-6 स्टॉल ते होते. 6 स्टॉल माझ्या सिस्टर होता माझ्यासोबत. खूप मजा आली त्यांच्यासोबत स्टॉल करायला. पण नंतर मला असं वाटलं की यार माझ्या सिस्टर गावी गेल्या, आता मग मी स्टॉलवरती एकटी बोर होऊन जाईल. पण ह्याचा खरंच खूप सपोर्ट आहे मला आधीपासून पण आणि आता पण. म्हणजे त्याला बिझनेस चालू करताना फक्त विचारलं होतं की यार बिझनेस चालू करूयात का, तर त्याचं असं नव्हतं की यार की करूया. तेव्हा तसं वाटलं की यार ठीक आहे. मग काय त्याच्यानंतर आम्ही केला, स्टार्ट झालं व्यवस्थित चालू. पण जसा शेवटचा स्टॉल आला, म्हणजे असं नव्हतं की पूर्ण आमचं सगळं संपलं किंवा काय, पण एक शेवटचा स्टॉल की आमची ते आमचा रुटीनच झालेला की सॅटर्डे संडे आला स्टॉल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, जेव्हा सॅटर्डे संडे म्हणजे आम्ही स्टॉल लावायचो, मंडे टू फ्रायडे ही बाई फक्त झोपते फक्त. म्हणजे नाही असं नाही, काम करते ती, बट त्या अग्रेसिव्हली नाही की आता सॅटर्डे संडे स्टॉल आहे लोक असं नाही. पण जेव्हा सॅटर्डेला म्हणजे फ्रायडे मॉर्निंग होते तेव्हा ह्याची अशी गडबड असते, उद्या लवकर उठणार नाही, म्हणजे लवकर तरी उठतच नाही, उठणार वगैरे, स्टॉल विणणार, रात्री 2 वाजल्या 3 वाजल्या 4 वाजल्या तरी विणणार, परत रात्री झोपणार. सकाळी डोळे उघडले मी घरात नसणार, एकटी झोपलेली असणार, मी ऑफिसमध्ये असणार तोपर्यंत. मग त्याच्यानंतर विणून संध्याकाळी 4-4:30 वाजता घरातून निघून ती 6 वाजेपर्यंत ते येणार. मग मी ऑफिसमध्येच टेबल हाच तो टेबल आहे जिथे आम्ही जेव्हा मी स्टॉल लावत होतो, आता लास्ट संडेला आम्ही घेऊन आलो. मग त्यानंतर ती येणार तिथे, मग मी ऑफिसमधून टेबल घेणार जाणार, तिला ऑटोमध्ये बसून लवकर भेटत नाही. मग त्याच्यानंतर मी स्टॉल सेटअप वगैरे मी नाही, म्हणजे ती स्टॉल सेटअप करणार. मग मी ऑफिस झाल्यानंतर लवकर जातो, सॅटर्डे संडे मी लवकर जातो कारण स्टॉलवरती पण जायला लागायचं. कधी जायचो पण नाही. कधी जायचो पण नाही कारण स्टॉलमध्ये म्हणजे फ्रायडेला रात्री खूप वेळ ह्याच्यामध्ये जे काय मनी वगैरे असतात ते लावा, खूप मला पण खूप काम असायचं. मी विणते पण बाकी तर सगळं काम हाच करतो, पॅकिंग असो किंवा काय छोटं मोठं काम असतं तुझंच करतो. मग त्याच्यानंतर जसा स्टॉल बंद झाला, म्हणजे स्टॉल होता तेव्हाच आम्हाला एक मोठी अशी बल्क ऑर्डर आलेली. एक बल्क ऑर्डर, आमची फर्स्ट बल्क ऑर्डर होती ती, जी की आता मी कम्प्लीट करेल 1-2 दिवसात. टोटल ती समथिंग किती 11 पेमेंट सांग. 11,500 ती ऑर्डर टोटल आम्हाला भेटली, ती बल्क ऑर्डर. मग त्याच्यानंतर पण खूप साऱ्या अशा बल्क ऑर्डर आल्या, आता सगळ्या सांगू नाही शकत आम्ही तुम्हाला, ते सांगायला नाही आलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही स्टॉलचे जे काय आमचे पॅकेजिंग आम्ही कशी करतो किंवा काय ते दाखवतो तुम्हाला. एक तर आणून ठेवलं मी ते सगळे. फर्स्ट तुम्हाला दाखवतो. फर्स्ट आम्ही जे ऑर्डर केलेलं ते होतं थँक्यू स्टिकरवाला, की पॅकेजिंग झाल्यानंतर त्याच्यावरती लावायचं. मिशोवरून मागवलेलं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यासाठी तर खूप ह्याच्यासाठी हे स्टिकर बनवायला अक्षरशः डिझायनरला पण जमले नव्हते, म्हणजे जमत होते त्याला, नाही असं नाही, पण जसं पाहिजे नक्की हिला काय पाहिजे ते हिला सांगायला जमतच नव्हतं. म्हणजे एसच्या साईडला असे हार्ट पाहिजे, त्याचा कलर वेगळा पाहिजे, ह्याचा कलर वेगळा पाहिजे. मी डिझाईन खूप साऱ्या बनवलेल्या, तिला पाठवलेल्या पण तिला नाही आवडल्या. मग त्याच्यानंतर मी पूर्ण लोगो बनवला, पण एकच गोष्ट मला नडत होती की त्याच्या साईडचे जे हार्ट आहेत ना तेच मला जमत नव्हते. रेडवाले मग ते आम्ही केलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही फायनली ते प्रिंट करून आणलं. इम्पॉर्टंट 0626 पण लिहायचं होतं लोगोमध्ये, कसं ऍड केलंय, क्रिएटिव्ह आहे हा खूपच. 26 ऍड केलं. तुम्ही चॅनलमध्ये पण बघितलं असेल 0626 इंस्टाच्या इथे पण बघा, हिच्या आयडीला बघू शकता, माझ्या आयडीला बघू शकता, पण आयडीमध्ये आमच्या काय बघू शकत नाही तुम्ही कारण आमच्या आयडी प्रायव्हेट आहेत. तर सोनू क्राफ्ट 0626 आयडीवरती बघू शकता तुम्ही. 26 खूप म्हणजे लकी आहे आमच्यासाठी. ते काय आहे ते आम्ही नंतर दुसऱ्या चॅनलवरती सांगेल, लवकरच ओपन करेल. पण पण पर्सनल चॅनलवरती नाही सांगणार, पर्सनल चॅनलवरती सांगेल, ह्या चॅनलवरती नाही सांगणार. आणि हा व्हिडिओ शूट करतोय तो पण 26 तारीखच आहे. 26 आणि बर्थडे आहे ह्याचा आज. थँक्यू विश केलं तरी नाही कमेंट मध्ये विश करायच्यासाठी. तर हा बॉक्स पॅकिंग करण्यासाठी जर मोठं पार्सल असेल तर हिच्यासारखे लोक मोठं पार्सल ऑर्डर करतात, आणि माझ्यासारखे लोकांनी अशी छोटी ऑर्डर केली तर ह्याच्यामध्ये साईजेस आहेत वेगवेगळ्या. माझ्यासारखा छोटा बॉक्स आहे, हा हिच्यासारखा मोठा बॉक्स आहे. परत त्याच्यानंतर बॉक्समध्ये पॅकेजिंग झाल्यानंतर त्या बॉक्स ह्याच्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये
पार्सल जे ऍड्रेस Address, टाकायला details, मग हा. त्यानंतर हे खचाक कुच असं करून ह्याच्यामध्ये पण parcel. खूप सारे सायझेस ह्याच्यामध्ये पण आहेत खूप साऱ्या त्या आतमध्ये पडल्यात खूप. आणि सगळ्यात महत्वाचं हे आम्ही प्लॅन पण नव्हतं केलं घ्यायचं. हा, नव्हतं. म्हणजे माहितीच नव्हतं आम्हाला हे काय हे असं असतं pack ते करतात, असं नंतर पॅक समजलं. करायचं. मग आम्ही हे पण घेतलं. ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या साईज आहेत, जसा प्रोडक्ट असेल तसं महत्वाचं हे आमचं Display card. डिस्प्ले कार्ड. आम्ही म्हणजे व्हिजिटिंग कार्ड म्हणून पण तात्पुरता याचा यूज करतो. हा, कारण स्टॉलवरती ह्याच्यावरती कोणी मागितलं इन्स्टा तर- आयडिया आहे आणि अजून ते बनवते पण लवकरच बनवते, तर मला सांगू आम्ही. तर ह्याचा आम्ही उपयोग खूप साऱ्या गोष्टीसाठी करतो. फर्स्ट इज ह्याच्यामध्ये इयरिंग्स अडकू शकतो. सेकंड नेकलेस अडकू शकतो. थर्ड ब्रेसलेट अडकू शकतो. ज्वेलरी कोणतीही अडकू शकतो. प्लस ही हँडमेड जे इयरिंग्स बनवते ते पण, प्लस आमचे प्रोडक्ट दुसरे काय असतील तर ते पहिल्यांदा एक कार्ड जाईल, त्याच्यावरती हे असं प्रोडक्ट ठेवेल. परत अजून एक की पॅकेजिंग झाल्यानंतर ह्या बॉक्समध्ये जेव्हा आम्ही पार्सल टाकतो त्याच्यानंतर ह्याच्यावरती कस्टमरचं नाव, सपोज की मी ऑर्डर केलं तर थँक्यू समीर फॉर सपोर्टिंग आवर स्मॉल बिझनेस. जर मला माझ्या मला माझ्या बायकोला जर काय गिफ्ट करायचं असेल तर मी कस्टम करून घेऊ शकतो. हा. दिस इज फॉर बर्थडे गर्ल पायल, की दिस इज फॉर यू क्यूट गर्ल वगैरे असं काही पण असं खूप सारा यूज करतो कस्टम आम्ही. नोट्स वगैरे लिहिते मी हा. त्याच्यावर. त्याच्यानंतर व्हिजिटिंग कार्डसाठी खूप उपयोग करतो आम्ही. तर धन्यवाद. शेवटची गोष्ट, आम्ही हा चॅनल का ओपन केलाय तर हा. हिने कसा बिझनेस चालू केला, अजून पण काय त्याच्या मागच्या छोट्या मोठ्या गोष्टी असेल त्या, परत ही तुम्हाला जसं मला शिकवते मी पण शिकतोय आता. मी पण शिकतोय. मला समजत तर काहीच नाही, कारण मला समजत. माहितीच नाही ना काय. तुम्हाला समजेल कारण तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय. नसेल तर कपल काहीतरी ब्लॉग आहे, बिझनेस आहे, तर तुम्हाला पण काय करायचं असेल तर तुम्ही ह्याच्याबद्दल करू शकता. तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये ट्युटोरियल सांगेल किंवा स्टॉल प्रिपरेशन कशी करते, स्टॉलसाठी काय काय रेडी करते, हिला कोणती बल्क ऑर्डर आहे तर ती कशी डिस्पॅच करते, काय करते, पूर्ण ब्लॉग्स वगैरे व्हिडिओ तुम्हाला सगळं तुमचा एंटरटेनमेंट होईल, काय होईल. तर त्यासाठी आम्ही हा चॅनल ओपन केला नाही. असा काय पर्पज नाही की वेगळा काय पर्पज नाही की आम्हाला यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत, काय असं काहीच हा. नाही आहे. स्पेशली की एक hobby म्हणून हॉबी म्हणून आम्ही चालू चालू केला की आमचा स्मॉल बिझनेस आहे तर त्या बिझनेसचं सगळं असावं. इम्पॉर्टंट, आम्ही आमचा बिझनेस ऑफिशियली रजिस्टर सुद्धा केलेला हा. आहे. त्याचं डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट पण आहेत मिळालंय, आमच्याकडे, हा. ते तुम्हाला दाखवू नाही शकत. तुम्ही काही केलं तर काय करू आम्ही बरोबर ना, म्हणजे हा. दाखवू शकतो, तुम्हाला माहिती आहे सगळं अजून काय काही काय ते. documents आहेत बाकी, हा, ते ते पण पण आम्ही आम्ही काढू लवकरच लवकरच. तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आमच्या स्मॉल बिझनेसला, लाईक करा, फ्रेंड्सला शेअर करा. प्रमोशन करायला तर नाही आलोय, पण जरी तुम्हाला काय आवडलं असेल तर इन्स्टाला जाऊन DM करा. डायरेक्ट नंबर नाही देऊ शकत, तिकडे चॅट्स वरती जर आम्हाला वाटले की हॉट लीड आहे तर आम्ही नंबर पण शेअर करू. तर डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टाची लिंक टाकू. आता तर आम्ही चॅनलला ऍड नाही केली आहे. झालं. तर बाय बाय, टाटा, भेटू. आणि Take कमेंट मध्ये care. सांगा व्हिडिओ कसा वाटला झालं? आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे हे पण कमेंट मध्ये सांगा. बाय.